हे पहा आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की तुमची लेवल कोणती आहे. आपण ज्यावेळेस इंग्रजी शिकतो बरोबर नाही त्यावेळेस कम से कम आपल्याला आपली लेवल तरी समजली पाहिजे आपली लेवल कोणती आहे. आपल्याला इंग्लिश शिकायचं म्हणजे काय उठलं की सुटलं इंग्लिश शिकलं का नाही. इंग्लिश अवघड बी नाही आहे आणि एवढी पाहिजे तरी सोपी पण आहे का नाही. तर मग इंग्लिश शिकताना आपली लेवल आपल्याला काय करता गेली पाहिजे पाहता गेली पाहिजे आपली लेवल कोणती आहे. या ठिकाणी आपल्याला तुम्हाला लेवल दिली. जर आपल्याला 2 ते 4 आपल्याला जर तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये जर इंग्रजी शिकायची तर कम से कम तुम्हाला काय कळायला पाहिजे की इंग्लिश रीडिंग म्हणजे इंग्रजी तुम्हाला काय झालं पाहिजे वाचता गेलं पाहिजे. जर इंग्लिश शिकायची तुम्हाला इंग्लिश वाचता जात नाही तर इंग्लिश लवकर शिक्षण का तुम्ही शक्यच नाही. इंग्लिश शिकायची म्हणले कम से कम आपल्याला इंग्लिश वाचता गेली पाहिजे तर आपण 3 ते 4 महिन्यामध्ये काय करू शकतो इंग्रजी शिकू शकतो. इंग्रजी बोलणं शिकू शकतो इंग्रजी लिहिणं शिकू शकतो. पण आपल्याला जर ही पण आपली कोणती लेवल आहे 0 आणि 0 पेक्षा म्हणजे आपल्याला अल्फाबेटच माहित नाही तर आपली इंग्रजी शिकून काही फायदा आहे का नाही. तर मग आपल्याला खूप जास्त काय लागू शकतो कालावधी लागू शकतो. परंतु आपल्याला जर 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला इंग्लिशचं समजा शिकायचं आहे तुम्हाला कम से कम 0 लेवल म्हणजे तुम्हाला इंग्लिशचं काय झालं पाहिजे रीडिंग म्हणजे वाचन करता गेलं पाहिजे. त्यानंतर दुसरी लेवल आहे बघा मिडल लेवल. आय अंडरस्टँड इंग्लिश कॅन नॉट स्पीक. तुम्हाला इंग्लिश समजते इंग्रजी वाचता पण येते परंतु काय होतं बोलता येत नाही. तर हा कोर्स सुद्धा तुमचा किती महिन्यामध्ये कंप्लीट होऊ शकतो 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हा काय होऊ शकतो कंप्लीट होऊ शकतो. परंतु तुम्हाला इथे इंग्लिश समजली पाहिजे. फक्त इंग्रजी तुम्हाला काय होत नाही या ठिकाणी बोलता येत नाही तर कम से कम आपल्याला काय झालं पाहिजे इंग्लिश अंडरस्टँड इंग्लिश म्हणजे समजली पाहिजे. तेव्हा आपण तो कोर्स किती महिन्यामध्ये कंप्लीट करू शकतो 2 ते 3 महिन्यामध्ये कोर्स कंप्लीट करू शकतो. त्यानंतर ॲडव्हान्स. ॲडव्हान्स लेवलचं काय आहे की आय अंडरस्टँड इंग्लिश आय कॅन स्पीक इंग्लिश बट काय की मला इंग्लिश समजते. ॲडव्हान्स लेवल म्हणजे तुम्हाला इंग्लिश समजतेही वाचताही येते बोलताही येते परंतु काय होतं कुठेतरी माणूस अचकतं शब्द आठवत नाही बरोबर नाही. शब्द आठवत नाही माणूस थोडंसं खासखास करतं असं थोडंसं काहीतरी 2-4 शब्द इकडचे तिकडे तोडतं. आपल्या इंग्लिश येते जेमतेम चांगल्या प्रकारे येते परंतु आपल्याला प्रॉपर इंग्लिश येते का नाही. तर या ठिकाणी आपल्याला जे 3 लेवल आहे 3 लेवल आपल्याला प्रॉपर काय करायचे कंप्लीट करायचे आणि हे जर येत असाल तर तुम्ही 2च महिन्यामध्ये काय करू शकता इंग्लिश शिकू शकता. परंतु या ठिकाणी तुम्हाला काय करायची गरज आहे जे ॲडव्हान्स लेवलचे इथे फक्त तुम्हाला काय करण्याची गरज आहे प्रॅक्टिस. जर तुम्ही ॲडव्हान्स लेवलला असाल तर तुम्हाला कोणता क्लास लावायची गरज नाही तुम्हाला काही करायचं नाही. ऑनली ऑन फक्त तुम्हाला काय करायची आहे प्रॅक्टिस करायची. जर तुमची प्रॅक्टिस चांगली जर झाली तर तुम्ही सहजरित्याने काय करू शकता इंग्लिश बोलू शकता इंग्लिश लिहू शकता इंग्लिशच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी समजू शकता. इंग्रजी काय एकदम हलकी भाषा आहे. इंग्रजी काय आहे हलकी भाषा आहे. जास्त बघा आपण काय करतो बरेचसे असे काही शब्द आहे की त्या शब्दाला आपण काय करतो इंग्लिश मध्ये बोलत असतो. इडियट इडियट बरोबर नाही. आता इडियट बिंडो बावळ हे जे शब्द वापरतो आपण आता याच्यामध्ये आपल्याला मराठीमध्ये मिनिंग माहिती राहत नाही. आपण सहज इडियट इडियट कोण म्हणलं तर की तो एकदम बावळा आहे तो बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी करतो. पिशअप सुद्धा पॅन्टमध्येच करतो म्हणजे त्याला म्हणलं इडियट. पण आपल्याला त्याची मिनिंग माहिती आहे का नाही. पण आपण इडियट म्हणलं त्याला बावळेपणा मूर्खपणा म्हणून घेतो. इंग्लिश हलकी भाषा फक्त ती काय झाली पाहिजे आपल्याला समजली पाहिजे. मग समजण्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं असतं प्रॅक्टिस. आपण त्या गोष्टीकडे कधी लक्ष देत नाही ना. आपण लक्ष जर दिलं असतं तर आपल्याला एवढं जाणवलं असतं का नाही. तर आपण ज्या पद्धतीने आपली जसे मदर टंग आहे कोणती मराठी तर मराठीकडे आपण काय करतो सातत्याने लक्ष देतो. तसं एक इंग्लिशकडे आपण सातत्याने लक्ष देतो. आपण असा विचार करतो अरे बाप लय मोठी इंग्रजी भाषा अवघड आहे खूप हार्ड आहे. तर त्या दृष्टिकोनाने आपण कधी इंग्लिशकडे गेलोच नाही. तर इंग्लिश जर शिकायची तर आपल्याला काय करायचं इंग्लिशचा पाहण्याचा दृष्टिकोन काय करायचा बदलायचा. आणि मी बोललो तसं जर तुम्हाला समजा 0 लेवल आहे तर 3-4 महिन्यामध्ये तुम्ही काय करू शकता इंग्लिश शिकू शकता. त्यानंतर तुमची काय मिडल लेवल आहे 2-3 महिन्यामध्ये तुम्ही इंग्रजी शिकू शकता बरोबर नाही. त्यानंतर काय ॲडव्हान्स लेवल तुम्हाला इंग्रजी समजते सुद्धा. इंग्रजी काही गोष्टी तुम्हाला वाचता पण येत्या लिहिता पण येत्या परंतु फक्त तुम्हाला काय होते कुठेतरी तुम्ही गुंतता. इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही काय होता गुंतता कुठेतरी अटकता. तर त्यासाठी तुम्हाला काय 3ऱ्या लेवलला जर असलं तुम्हाला प्रॅक्टिस आहे आणि ती प्रॅक्टिस आपल्याला 2 पद्धतीने करायची.
प्रॅक्टिससाठी बघा, ॲडव्हान्स प्रॅक्टिस तुम्हाला या ठिकाणी काय एक ओरल आणि एक आहे रिटन. ओरल आणि रिटन. आता तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, ओरल म्हणलं काय की काहीतरी रोज काय करायचंय, ओरल की बोलत राहायचे. काय करायचंय, स्पीक. तुम्ही काय करू शकता, बोलत राहू शकता, आपल्या फ्रेंड सोबत बोलू शकता. फ्रेंड, तुम्ही आपल्या घरामध्ये काहीतरी बोलू शकता. तुम्ही काय करता, व्हिडिओ काढू शकता. व्हिडिओ काढू शकता. त्यानंतर तुम्ही ब्लॉग काढू शकता. जर एखादा ब्लॉग काढायचा तुम्हाला, त्याच्यामध्ये स्वतःला बोलू शकता. स्वतःला बोलून तुम्ही नंतर त्याचं प्रिपरेशन करू शकता. म्हणजे तुम्ही जो काही ब्लॉग काढला त्याच्यावर तुम्ही काय करू शकता, ऑब्झर्वेशन करू शकता की आपण त्यानंतर बोललो काय, आणि स्वतः आपण असतो की अरे आपलं कुठेतरी चुकलं, आपण इथे ही मिस्टेक नाही, ही मिस्टेक सुधारायला पाहिजे. केव्हा, परंतु आपण ज्यावेळेस हे करून पाहिलं तेव्हा हे झालं ओरल. नंतर त्यानंतर रिटर्न. रिटर्न मध्ये तुम्ही काय करू शकता, भक्कम काही लिहू शकता. तुम्हाला रोज काय करायचं आहे, मी तुम्हाला ज्यावेळेस सुरुवातीलाच बोललो की आपल्याला कम से कम 10 मिनिटं 15 मिनिटं याला द्यावं लागेल, तेव्हा कुठं आपण काय करणार आहे, इंग्रजी शिकणार आहे. आपण जसं की मराठीमध्ये दिवसभर असंख्य बोलतो, असंख्य शब्द वापरतो, तसे इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं, शब्द साठा करायचा आहे की आपल्याला इंग्रजी बोलून पाहिजे. आपण जर करूनच नाही पाहिलं ती गोष्ट शक्य आहे का, नाही शक्य. त्या पद्धतीने तुम्हाला आता हे झालं ओरलचं. ओरल तुम्ही फ्रेंड, ब्लॉग वगैरे तुम्ही अशा काही गोष्टी करू शकता की त्यामध्ये तुमची काय होणार आहे, इंग्रजी परफेक्ट होणार आहे. हे तर ॲडव्हान्स लेवलचं. नंतर तुम्हाला रिटर्न. रिटर्न मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही काहीतरी लिहू शकता. कोणाबद्दल लिहू शकता, तुमची फॅमिली झाली, त्यानंतर स्कूल, त्यानंतर काय तुम्ही स्कूल, एखादं ग्राउंड, एखादं प्लेस, म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणाबद्दल, एखाद्या ग्राउंड बद्दल, फॅमिली बद्दल, स्कूल बद्दल, तुमच्या फ्रेंड बद्दल, तुमच्या भावाबद्दल, वडिलाबद्दल, कोणाबद्दल सर तुम्ही काय करू शकता, रोजचे मिनिमम 10 सेंटेन्स लिहू शकता. सहज लिहू शकता. तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल किंवा इतर कोणातरी बद्दल काय करू शकता, तुम्ही 10 काय अनेक शब्द लिहू शकता. आणि तुम्ही जर हे केलं तर आय विल बी व्हेरी हॅपी. म्हणजे काय असतं की मला सुद्धा काय वाटणार आहे, चांगलं वाटणार आहे. आय विल बी व्हेरी हॅपी. की तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला सुद्धा हॅपीली वाटणार आहे, मला सुद्धा काय वाटणार आहे, हॅपीली वाटणार आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे, रोज याच्यावर ह्या तुम्हाला 10 ते 15 मिनिट याच्यासाठी द्यायचे आहे. तर यासाठी बघा आपण काय करू शकतो की तुम्हाला बघा, राईट अबाउट युअर फॅमिली. मिनिमम 10 सेंटेन्स. किती करायचे, 10 सेंटेन्स. तुम्हाला फॅमिली करू शकता, स्कूल घेऊ शकता, तुमच्या भाऊबद्दल घेऊ शकता, तुमच्या कोणत्याही बद्दल तुम्ही काय करू शकता या ठिकाणी सेंटेन्स लिहू शकता. परंतु तुम्हाला काय करायचं, मिनिमम 10 ते 15 सेंटेन्स या ठिकाणी लिहायचे आहे. कळलं, लिहून आणशील उद्या, ठीक आहे. आता 10 सेंटेन्स इथे लिहायचे, 10 सेंटेन्स उद्या घडून लिहून आणायचे, ठीक आहे. लिहा. फॅमिली, स्कूल, तुम्हाला ज्याला वाटेल त्याच्याबद्दल लिहू शकता. फॅमिली, स्कूल वगैरे नाही, फॅमिली घ्या, स्कूल घ्या, तुम्हाला जे वाटेल प्लेस घ्या. मराठीमधून इंग्लिशमधून दोन्ही.